आकाशवाणी मुंबई. नमस्कार. मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी एकच दिवस उरल्यानं उमेदवारांची लगबग. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची नामांकनं दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये करणार 4,900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. दीपावलीच्या उत्साहाला आज वसुबारसेनं प्रारंभ. आणि गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि आता बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज विविध उमेदवार आपापले अर्ज दाखल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भव्य रॅली काढली आणि कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि इतर यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून आज नामनिर्देशनपत्र दाखल केलं. बारामतीतून महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून तर विश्वजित कदम यांनी पलूस कडेगावमधून अर्ज भरला. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रताप चिखलीकर यांनीही आज लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कुडाळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीमचे उमेदवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय इतरही नेते अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटाणा सचिन पाटील, निफाडमधून दिलीप काका बनकर तर पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं येत्या निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये मोहोळमध्ये सिद्धी कदम, परळीत राजेसाहेब देशमुख, चिंचवडमध्ये राहुल कलाटे, भोसरीत अजित गव्हाणे, करंजा विधानसभेसाठी न्यायक पटणी, हिंगणघाटमध्ये अतुल वांदिले, हिंगणामध्ये रमेश बंग, अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद, माजलगावमध्ये मोहन जगताप आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेनंही काल 20 उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. यामध्ये वरळीमधून मिलिंद देवरा, पुरंदरमधून विजय शिवतारे, कुडाळमधून निलेश राणे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर आणि दिंडोशीमधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे काल 14 उमेदवारांची पुढची यादी जाहीर करण्यात आली. यात पुणे कंटोन्मेंटमधून रमेश वागवे, शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरड तर पंढरपूरमधून भागीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममधून या आधीच्या यादीत सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती, परंतु आता या जागेवर अशोक जाधव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आंबेगावमधून सुनील इंदोरे, नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली येथील केलेल्या संयुक्त कारवाईत 3,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची अधिकृत बिलं नसल्यानं तो ताब्यात घेण्यात आला. आसामच्या ढोलाई, समगुरी, बेहाली, सिडली आणि बोंगाईगाव या 5 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. सत्ताधारी भाजपानं 3 जागांवर तर UPPL आणि असम गण परिषदेनं प्रत्येकी एका जागेवर अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसनं 5ही जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. आप आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटनं अनुक्रमे 2 आणि एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. एकंदर 805 उमेदवारांनी या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले.
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर आहे. 13 नोव्हेंबर रोजी या टप्प्यातल्या 43 जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री मोदी आजच्या गुजरात भेटीत सुमारे 4,900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी तसंच लोकार्पण करणार आहेत. धोळकिया प्रतिष्ठानतर्फे अमरेलीमध्ये दुधाला विकसित करण्यात आलेल्या भारतमाता सरोवराचं आणि इतर पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन तसंच रस्ते, रेल्वे आणि पर्यटनविषयक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. देशभरात दीपावलीच्या मंगल पर्वाला आज गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज गाय वासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या याबरोबरच कपडे, दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या वसुबारस तसंच उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळी आनंद, समृद्धी आणि सुख शांती घेऊन येवो असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे 550 अंकांनी वाढून 80,000च्या आसपास व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 125 अंकांची वाढ होऊनही 24,300 अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. सार्वजनिक जीवनातली सचोटी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता सप्ताह पाळण्यात येत आहे. राष्ट्राच्या भरभराटीसाठी एकात्मतेची संस्कृती विकसित करणं ही या सप्ताहाची संकल्पना आहे. सुशासन तसंच प्रशासनात नैतिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी अधिक संवेदनशीलतेची गरज लक्षात घेऊन हा सप्ताह आयोजित केला आहे. विविध मंत्रालय, विविध सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, बँका आणि इतर संस्थांमधले सरकारी अधिकारी आज प्रतिज्ञा घेणार आहेत. तसंच भ्रष्टाचारविरोधी जागृतीसाठी आठवडाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आभासी पद्धतीनं 51,000हून अधिक युवकांना नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. देशात 40 ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. विविध केंद्रीय मंत्रालय आणि विभागांमध्ये नव्यानं भरती झालेले कर्मचारीही या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार आहेत. 1400हून अधिक लर्निंग अभ्यासक्रम असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य सक्षमपणे विकसित होतील. राष्ट्रीय छात्रसेना, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या 2,37,000हून अधिक विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 20व्या स्थापना दिनानिमित्त या योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते. यावर्षी जुलैमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून 470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या युवा आपदा मित्र योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, जी देशातल्या 315 सर्वाधिक आपत्तीप्रवण जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे. बँक घोटाळा सक्तवसुली संचालनालयानं नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे 503 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मिसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशातल्या विविध ठिकाणांहून जप्त केल्या आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असून नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी केलं आहे. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सर कावळजी जहांगीर सभागृहात होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर उपस्थित राहणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी एकच दिवस उरल्यानं उमेदवारांची लगबग. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची नामांकनं दाखल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये करणार 4,900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. दीपावलीच्या उत्साहाला आज वसुबारसेनं प्रारंभ आणि गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.